तर मित्रांनो IPL 2024चा हा सीझन पाहिला तर जवळपास संपत आलाय। तर या सीझन नंतर लगेचच 1 जून पासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ICC T20 वर्ल्ड कप 2024 ही स्पर्धा होणार आहे। तर मग यासाठी अनेक संघांनी आपल्या खेळाडूंची यादी सुद्धा ही जाहीर केली असून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात ही पोहोचलेली आहे। पण अशात आता याच दरम्यान वेस्ट इंडिजला T20 वर्ल्ड कप दरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर येते। मग अशात ही धमकी कोणी दिली, नेमकं प्रकरण काय, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा। तर खरं तर IPL 2024चा हा सीझन पाहिला तर अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे। ज्यानंतर पाहिलं तर T20 वर्ल्ड कप हा पाहायला मिळणार आहे। पण अशात याच दरम्यान वेस्ट इंडिजला T20 वर्ल्ड कप दरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मिळाली। खरं तर वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कप दरम्यान दहशतवादी हल्ल्याची ही धमकी पाहिली तर उत्तर पाकिस्तानकडून ही मिळालेली। तर मीडिया रिपोर्टनुसार प्रो इस्लामिक स्टेटने क्रीडा स्पर्धांदरम्यान हल्ले करण्याची प्लॅनिंग आखलेली। खरं तर IS खोरासानच्या अफगाणिस्तान पाकिस्तान शाखेकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी अनेक देशांमध्ये हल्ले करण्याबद्दल हे बोललेले। तर मग अशात यानंतर पाहिलं तर T20 वर्ल्ड कपचे सहयजमान क्रिकेट वेस्ट इंडिजचे CEO जॉनी ग्रेव्हज यांनी दहशतवादी हल्ल्याच्या या धोक्यात सुरक्षाविषयक चिंता पूर्णपणे फेटाळून लावलेली आहे। तर T20 वर्ल्ड कपमध्ये सामील असलेल्या सर्वांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे। आमच्याकडे सर्वसमावेशक आणि मजबूत सुरक्षा योजना आहेत, असं सुद्धा जॉनी ग्रेव्हज यांनी आश्वासन दिलेले। तर कॅरेबियन मीडियाने त्रिनिदादचे पंतप्रधान कीथ रॉली यांचा हवाला देत म्हटलेले की सामना पाहता कोणत्याही धोक्याचा सामना हा करण्यास सुरक्षा यंत्रणा सक्षम आहेत। तर मीडिया रिपोर्टनुसार बार्बाडोसचे क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी ICC T20 वर्ल्ड कप दरम्यान हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत। तर रिपोर्टनुसार प्रो इस्लामिक स्टेटच्या नाशिर पाकिस्तान मीडिया ग्रुपकडून ही धमकी ही मिळालेली। तर तसं पाहिलं तर जूनपासून वेस्ट इंडिजमध्ये अनेक ठिकाणी T20 वर्ल्ड कपचे सामने खेळवले जाणार आहेत, ज्यात बार्बाडोस, गयाना, अँटिग्वा आणि बार्बुडा, सेंट व्हिन्सेंट, सेंट लुसिया, ग्रेनेडाइन्स, ट्रिनिदाद आणि टोबॅगो या जागतिक स्पर्धेचे सामने आयोजित करणार आहेत। तर यात एकूण पाहिलं तर 4 गट असतील। तर हे गट कसे असेल याबद्दल बोललो तर यात अ गटमध्ये भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका आहे। तर ब गटमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड आणि ओमान आहे। तर क गटामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा आणि पापुआ न्यू गिनी हे देश आहेत। तर ड गटात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड आणि नेपाळ हे काही संघ पाहायला मिळणार आहेत। तर एकूण असे 4 गट वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसतील। तर अशात यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो, याशिवाय T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे व्हाईस कॅप्टन हार्दिक पांड्याला का बनवलं गेलं यामागची सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।